पालिकेच्या मध्यान्ह भोजनात आढळल्या काचा। शाळा प्रशासनाकडून केला जातोय कानाडोळा। दोषींवर कार्यवाही कोण करणार? घाटकोपरमधील पालिकेच्या पंतनगर शाळा क्रमांक 3 या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनामध्ये चक्क काचा आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। परंतु ही घटना या शाळेतील शिक्षकांनी निदर्शनास आणल्यानंतर या शाळेत मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या बचत गटावर कार्यवाही करायचं तर सोडाच, परंतु या प्रकरणाची दखल देखील घेण्यात आली नसल्याचा आरोप केला जातोय। काल शाळेतील शिक्षकांनी नेहमीप्रमाणे मुलांना मध्यान्ह भोजनासाठी खिचडी दिली। यावेळी एका विद्यार्थ्याने या खिचडीमध्ये काचा असल्याचं निदर्शनास आणून दिलं। त्याने या खिचडीचा एक घास घेतला असता त्याच्या दातामध्ये ही काच अडकली। शाळेच्या शिक्षकांनी ही बाब निदर्शनास येताच इतर मुलांनाही खिचडी वाटणं बंद केलं। त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापकांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली, परंतु या प्रकरणाची ना चौकशी झाली ना संबंधित बचत गटावर कुठलीही कार्यवाही झाली। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार देखील करण्यात आल्या, परंतु तक्रार करणाऱ्या शिक्षकाला शाळा प्रशासनाकडून धमकावलं जात असल्याचा आरोप केला जातोय। अधिकाऱ्याकडून असं मला सांगण्यात येईल, तुम्ही तक्रार का केली आणि तुम्ही तक्रार न करता आम्हाला सांगायला पाहिजे होते, आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ। परंतु मी यापूर्वीही असा प्रकार घडला होता, आळी आढळली होती, तर मी एप्रिलमध्ये ते निदर्शनास आणलं, परंतु त्यावर काही कारवाई झाली नाही। परंतु वारंवार ह्या घटना घडणं आणि विद्यार्थ्याच्या जीविताशी खेळ करणं हे माझ्या कुठंतरी मनाला लागलं आहे। त्यामुळे मी महापौर आणि आयुक्तपासून तर आमच्या शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत तक्रारी केल्यात आणि त्याचे हे आज तुमच्या माध्यमातून हे सर्वांसमोर प्रकरण आलं आहे। माजी महापौर आणि पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज या शाळेत येऊन इथल्या मध्यान्ह भोजनाची पाहणी केली। यासोबतच या प्रकरणाबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना शाळेतूनच फोन करून या प्रकरणाची माहिती देत दोषींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। बघा, मी इथे आले, तुमच्या माध्यमातून मला कळलं काल का परवा 30 तारीख काच आढळली। ज्या शिक्षकांनी याच्यावरती आवाज उठवला त्या शिक्षकाला आता यंत्रणेकडनं त्रास दिला जातो आहे। त्या शिक्षकाला आता नोकरी सोडावी इतका प्रेशर येतो आहे। हे आम्ही होऊ नाही देणार, हे आम्ही होऊ नाही देणार। ज्या शिक्षकांनी त्या बाळाला वाचवलं, ती काच जर त्याच्या घशातून खाली किंवा घशात अडकली असती तर काय झालं असतं? त्या शिक्षकांनी पुढची खिचडी वाटप करू नाही दिलं तर खिचडी वाटपच्या ज्या काही महिला बचत गट आहेत त्याही यांच्यावर तक्रार करतायत चुकीच्या मार्गाने, आणि शाळेचे प्रशासन पण यांना अडचणीत आणतंय। मला वाटतं कोडगं प्रशासन आणि झोपलेले सत्ताधारी याच्यामध्ये आता मुंबईकरांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी। तुमच्या भरोशावर तुम्ही मुलांना शाळेत पाठवा, कारण आत्ता मी जेव्हा ती खिचडी खाऊन पाहिली, मी अशा गेल्या महिन्यात 6 ठिकाणी शाळांना व्हिजिट दिल्या, शाळांच्या खिचड्या खाल्ल्या, एकही खिचडी मला उत्कृष्ट आढळली नाही। महत्त्वाचं म्हणजे याआधी देखील याच शाळेमध्ये मिळत असलेल्या भोजनामध्ये आळ्या आढळल्याचा प्रकार देखील समोर आला होता, परंतु असे असताना देखील त्याच बचत गटाला पुन्हा एकदा कंत्राट देण्यात आले, ज्यामुळे एका कंत्राटदाराचा आर्थिक फायदा करण्यासाठी शाळेतील मुलांच्या आरोग्याशी खेळ केला जातोय की काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।